हरामजादी फार महागात पडली. मी सांगितलं तुझ्या माघार नाही तोंडावर सांगतो. नाच की तू नाच. मी गाणं म्हणतो. पाडगावच्या बाहेरी देवा जागराला या या पाडगावच्या स्वाच करतीस वय. मराठी सिनेमांमध्ये विलनच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पुरुष कलाकारांनी खलकी अभिनयाची मोहर रसिक मनांवर उमटवून त्यांना शिव्याशाप तर कधी बोट मोडून लाखोली द्यायला भाग पाडलं. पण हे सारे शिव्याशाप त्या कलाकारांनी साकारलेल्या अजरामर पात्रांसाठी मिळालेली पोचपावतीच होती. अशा खलनायकांच्या भूमिकांबद्दल जाणून घेऊयात आजच्या रुपेरी मुद्रा कार्यक्रमात. काय ग एवढ्या लवकर स्मशानात घेऊन येशील असं वाटलं नव्हतं. स्मशानात बोलावलं तात्यासाहेब ते गावाचा विकास व्हावा म्हणून. विकास? ते भाकरी थापण्या इतकं सोपा वाटलं की काय तुला? नाही त्या उचापती कशाला पाहिजे? रसिक हो, 60 आणि 70च्या दशकात जनार्दन भुतकर उर्फ राजशेखर या गुणी कलावंतानं बदमाशी कावेबाज भूमिकांमुळे आणि त्याच्या मर्दानी अंदाजामुळे चर्चेत राहून चित्रपटात खलनायक या बिरुदाला ते शोभून दिसले. आत्ता झाले नव्ह, मग लक्षात ठेव, पुरुष आहे मी, कसाही वागव तरी चालतं, तू स्त्री आहेस. साधी माणसं, तांबडी माती, मोहित्यांची मंजुळा, पाठलाग, दरोडेखोर अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 1960 पासून ते पुढची 4 दशकं रुपेरी पडद्यासह मराठी रंगभूमीवरही निळू फुले हे नाव एक कजाक भूमिका साकारणारा तडफदार नायक असं समीकरण बनलं. आयत्या बिळावर नागोबा, एक गाव 12 भानगडी, एक रात्र मंतरलेली, गणाना घुंगरू हरवलं, चटक चांदणी, चोरीचा मामला, जन्मठेप, सामना, पिंजरा, सासूर वाशिण, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अक्षरशः जिवंत केला. आता तुझी खटका भरत आली. तुरुंगात पिचून मरणार होतास, पण तुला घाई झाली मरणाची. साल्या मोर आता. विख्यात अभिनेते रमेश देव यांनी देखील आंधळा मागतो एक डोळा, 1, 2, 3, अपराध अशा दर्जेदार चित्रपटातील खलनायक साकारून राज्य मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. 1980 आणि 90च्या दशकात विजू खोटे, कुलदीप पवार, दीपक शिर्के, सदाशिव आमरापूरकर यांनी शहरी आणि ग्रामीण बाज असलेले रांगड्या व्यक्तिमत्वाचे खलनायक मांडण्यात यश मिळवलं. तू कितना दयालु है, तूने मुझे क्या क्या नहीं दिया. सब कुछ तो है मेरे पास, गाड़ी, बंगला, नौकर, चाकर. बस इस उम्र में सिर्फ एक औरत की कमी महसूस हो रही थी, वो भी तूने भेज दी है ना. अलीकडच्या काळातील सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, जितेंद्र जोशी, नागेश भोसले, सुबोध भावे यांनी नव्या पिढीतील रसिकांना भावतील असे रफ अँड टफ विलन कॅरेक्टर्स करून भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. तुला मारल्याशिवाय या सगळ्या संपत्तीचा उपभोग मी कसा काय घेणार, नाही का? म्हणूनच खलनायकी व्यक्तिरेखांमध्ये शिरून या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका अजरामर केल्या. त्यामुळेच अष्टपैलू प्रतिभावंत अशी लौकिकता प्राप्त करून कलाविश्वात ते सन्माननीय ठरले. हे काय करताय तुम्ही? आता तरी वाटेल का नाही तुझ्यावर कोणीतरी बळजबरी केली म्हणून? का गप का तू? तर की अशरफ माणूस जिंदगीत नव्हतं. मला तेच पाहिजे. सर्जा जेलात गेल्याशिवाय माझा डाव मला नाही साधता येणार.